चॅनलला सुद्धा शुभेच्छा देतो. त्या बसवेश्वर नगरच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे सचिन बगले व भागेश खेडे मला म्हटले, अण्णा हे रस्ता लई दिवस झालं, ते कॉन्ट्रॅक्टरना सांगून थकलं, तर मालकांना सांगून बघा. मग मी मालकाकडे गेलो. मालकांना सांगितलं, मालक असं ते रस्त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ते काम लवकर करणं गरजेचं आहे, कारण का तिथं तक्रार आलं. मग मालक कॉन्ट्रॅक्टरला बोलून आणि ते काय झालं ते काय नाही, पहिलं ताबडतोब ते काम करा, निधी जरी कमी पडलं तर मी परत निधी देतो, ते कामाला सुरुवात करा असं त्यांनी ताकीद दिल्यानंतर मी त्यांना सचिन बगलेंना फोन करून सांगितलो, हे असं एक 8-15 दिवसात तुमचं काम होईल. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून सांगितले देशमुख मालकांनी. मग मी त्यांना निरोप दिलो आणि खेड्यांना बी दिलो आणि शिवा ढोकळे यांनासुद्धा दिलो. पण एवढं सर्व करत असताना कुठं जर बसवेश्वर वर्धापन दिनानिमित्त जाऊन आम्ही काम नाही केलं की आंदोलन करण हे स्टंटबाजी करणं चुकीचं वाटतं मला. कारण का मी भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे म्हणून गप बसतो, आमदार आहे म्हणून गप बसतो, नाहीतर मी आत्तापर्यंत ते आंदोलन केलं असतो. अहो मला सांगायचं आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचा आहोत? आंदोलन करते कोण असायला पाहिजे? आज मतदार लोक तुम्हाला मतदान केलेत, नगरसेवकांना सुद्धा केलेत, आमदारांना केलेत, खासदारांना सुद्धा केलेत. आणि तुम्ही जे म्हणता ना तुम्ही ठामपणे मी माझं भाग माझा आहे, मी नगरसेवक आहे इथला आणि मी मालकाकडनं निधी मंजूर करून घेतलो, हे सर्व खरं आहे हो. पण तुम्ही सुद्धा 3 वेळा तिथं विरोधी पक्ष नेता होता भारतीय जनता पार्टीचे, आणि 1 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन होता, सभागृह नेता होता, आणि मालकांनी 4 वेळा झाल्यावर कुठं तर 1 वेळा डेरण्याचा आणि 1 वेळा रस्ता तर केलं. मग तुम्ही करायला पाहिजे होतं ना. तुम्ही काय एवढं सांगायला लागलो, पण मी नाहीतर येतो झाके बाके. अरे तुम्ही हे झाकी नवं, आता तुमच्या सर्वांचा 7-12 काढायची बाकी आहे मला. आता तुम्ही काय काय कामं केलं नाही ना. तुम्ही एका पक्षाची जबाबदारी नगरसेवकात काय, तुम्ही भाजपचाच तुम्ही विरोध करत बसल्यानंतर उपयोग काय त्याला? तुम्ही कुठं तर तुम्ही एक त्या नागरिकांना उठवून हे काम तुम्ही भारतीय जनता पार्टीचं न करता विरोधकाचं आंदोलन करायला पाहिजे होतं. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं एक बदनाम करायचं म्हणून एक षडयंत्र रचून हे करत आहे तुम्ही, असं मला वाटतं. बाबूरावांना तुम्ही एक वेळेस अण्णाचे कट्टर दोस्त होता, तर माझं असं म्हणणं आहे की बा त्यांनी 3 ते 4 वेळा नगरसेवक झाले होते, विरोधी पक्षने होते, परत सभागृह नेते होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. असं असताना त्यांनी प्रत्येक वेळेस स्टँडबाजीच केलं असं म्हणणं आहे का तुमचं? अहो साहेब मला सांगा, हे कोण करावं? माझ्यासारखं कार्यकर्ते करावं. मला कधी अजूनपर्यंत एक तिकीट दिलेलं नाही, मला कुठलं मोठं पद दिलं नाही. कोण तिकीट दिलं नाही तुम्हाला? मला भारतीय जनता पार्टी वरिष्ठांनी द्यायला पाहिजे ना. असं माझं म्हणणं आहे काय माहीत आहे का, हे विरोध कोण करावं? माझ्यासारख्या कार्यकर्त्याने, ज्याला काही मिळालं नाही, हे विरोध मी करावं, नाराज मी व्हावं पक्षावर. ह्यांनी एक तर माझं बाप आहे म्हणतं आहे, माझी आई आहे म्हणतं आहे पक्ष, आणि आंदोलन करत बसणं हे कुठलं नाही हो. हा जो नाराज कोण व्हायला पाहिजे? माझ्यासारखं कार्यकर्ता व्हायला पाहिजे. मला कुठलं तिकीट नाही, कुठलं पद नाही, हे मी करायला पाहिजे. मालक काम करत नाही किंवा पक्ष काम करत नाही, मी आंदोलन करतो, असले कामं मी करायला पाहिजे. पण का करत नाही? पार्टी आमची असल्यामुळं आणि काम होतच आलेलं आहे. तुम्ही काय केलं हे मला सांगून द्या. म्हणजे भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे भाजपचे असून भाजपवरच आरोप करतात, खासदारावर आरोप करतात, आमदारावर आरोप करतात, असं तुमचं म्हणणं आहे? सरळ तुमच्या माध्यमातूनच बोलले त्यांनी. आणि मला तर असं म्हणायचं आहे, सुरेश पाटलांनी खरोखर पार्टीने तुम्हाला काही दिलं नाही असं जर समजत असाल तर तुम्ही सांगावं. पार्टी काय जर तुम्हाला दिलं नाही म्हणून तुम्ही असं पोटतिकीचं काम करत आहे. अण्णा तुमचे जे आता कट्टर दोस्त होते आधी, आता कट्टर मला वाटतं विरोधक असल्यासारखे सुरेश अण्णा पाटील, तर त्यांना तुम्ही सल्ला काय द्यायचा ह्या बाबतीत? मी सल्ला देणं इतकं मोठा नाही. माझ्यापेक्षा वयानं 1 वर्षांनी लहान आहे, पण त्यांनी बुद्धीनं फार महान आहे आणि त्यांनी राजकीय त्याला अभ्याससुद्धा झालेला आहे. मी फार मोठा नाही. मी एवढं सांगू शकतो, अण्णा तुम्हाला पार्टीनं सर्व काय दिलेलं आहे. आता तुम्ही आमच्यासारख्याला ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांना न्याय मिळवून देऊन तुम्ही त्यांचं एक नेतागिरी काम करावं असं तुम्हाला विनंती आहे. सल्ला नाही, विनंती आहे. म्हणजे अण्णाला तुम्ही विनंती करलो? हो. अण्णा तुमची विनंती मान्य करते असं वाटतं का तुम्हाला? आता त्यांची इच्छा आहे. कारण काय, ह्याच्या अगोदर मी असं ऐकलं की अनेक वेळा त्यांनी देवाचे गणपतीची शपथ खाऊन
माघार घेणार असं म्हणले होते आणि तुम्हाला तिकीट देतो असं म्हणले होते, पण एकदाही त्यांनी शब्द पूर्ण केला नाही. हे खरं आहे का खोटं आहे? हे बघा, त्यांनी किती ट्रक भरून शब्द खाल्लं का किती शब्द खाल्लं ते मला त्या काय ते माझ्या संदर्भामध्ये तर काय घेणं. कारण का मला इतकं वाटतंय, मला पक्षाने काही नाही दिलं तरी मी 2 वेळा रागाच्या भारात अपक्ष म्हणून उभारलो. मी पक्षाशी गद्दारी केलं नाही, परत मी पक्षाचं काम करीत राहिलो. पण मी पक्षाचं सभागृहामध्ये कुठं बाटल्या उचकून फेकायचं किंवा पक्षाबद्दल वाईट बोलायचं हे काम कधीच केलं नाही आणि विरोध करायचं असलं काय कधीच केलं नाही. नाही, अण्णाने जी शपथ खाऊन जे आजपर्यंत तुम्हाला शब्द दिले ते एकदा तर पाळले का, एवढं उत्तर द्या. आता मी कसं सांगणार? तुम्ही माझ्या एक वार्डात राहता आणि तुम्हाला माहीत आहे का शब्द देऊन मला पाळले असं वाटतं का? नाही पाळले आजपर्यंत. नाही पाळले. त्यांनी पाळू दे, आता नाही पाळले हे तुम्हाला माहीत आहे. मी म्हणतो अजून मी विनंती करतो, आज तुम्हाला पक्षाने भरभरून दिलेलं आहे. तुम्हाला बघा, पक्षनेत्यापासून स्टँडिंग कमिटी चेअरमन, विरोधी पक्ष नेता आणि तुम्ही अभ्यासू नगरसेवक म्हणून आहे. तुम्ही त्याच पद्धतीनं तुम्ही आमचे नेता म्हणून राहावं. माझ्यासारख्या ज्याच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून द्यावं आणि नेते म्हणून काम करावं, हे माझी विनंती आहे. तर हे होते बाबूराव अण्णा जमादार, जे सुरेश अण्णा पाटलांचे एकीकडचे कट्टर दोस्त होते. आज दोघंही कट्टर विरोधक आहेत. तर बाबूराव अण्णांनी सुरेश अण्णा पाटील यांना या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून जो निरोप दिला आहे तो आज आपण सर्व सामान्य नागरिकासमोर मांडत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.